अरे बा कोण महादेव भाऊ. आज ढोरं गिरण नेले वाटते नाही. आज गावातच आहे. अरे बा लग्न येऊन गेलं ना जवळ. शांताराम भाऊ, लग्न जवळ आलं ना, घरातले कोणतेच कामं झाले नाही म्हटलं. आता माझ्या एकट्याच्याच भरोशावर आहे. आता मी काय काय करू. मग मी म्हटलं आता 2-3 दिवस काही नेत नाही बा ढोरं. तुम्ही म्हटलं पहा आता ढोरायचं. तर म्हणून मी आज गेलो नाही. आणि तसे पाणी लय झालं ना जंगलात. आता तुम्ही सांगा मला काय म्हणते तर घरचंही तर करणं महत्वाचं आहे ना. एकटीच पोरगी आहे. म्हणजे आता एका पोरीच्या लग्नात जर मी वेळेवर कामात नाही पडलो तर काय कामाची गोष्ट आहे मग. नाही नाही, करा गिरा लागते म्हणा. आता घरचंही तर करायला लागते. घरचं कोण करणार आहे. आता एकटीच पोरगी आहे. एक लग्न झालं का मग झाले तुम्ही मोकळे. आता कुठे निघाले मग दोघही जण तुम्ही. मला वाटतं नामदेव भाऊ नाही नेले वाटते आज ढोरं गिरं नाही. नाही नाही, मी आलो. मी चालून आलो सकाळच्या पारगी. एक पारगी करून आलो. आणि एवढं धुवाधार पाणी होतं तिकडे का मग ढोरं घेऊन आलो बा घरी. आता आपण दुसऱ्या पारगात जमलं तर घेऊन जाईन जराशी. बरे भेटले तुम्ही दोघं आसपासचे नाही. आतापर्यंत मैत्री होती. आता रिश्तेदारीत बदलल्यासारखं काम झालं आपलं. नाही हो नामदेव भाऊ, बरोबर नाही काय. झालं की नाही आता जे वाचवतं ते बरोबर. हो बरोबर नाही तर काय तर. आता तुम्हाला पोरग पाहून दिलं ना बा. हा, आता तुम्ही म्हणे आता ते पोरग म्हणे माझ्यासाठी पोरगी पहा म्हणे. आता तुम्ही म्हणे पोरग पाहायचा म्हणे. मग आता चांगलं चांगलं दिलं ना बा पाहून तुम्हाला. मग चला ना आता घरी. चहा पाणी नाही घेत काय. इथंच उभे राहता. नाही नाही नाही, घरी नेत आता. इकडे आता वसुली होती माई ढोरायची आता, म्हणून आलो तुम्ही इकडे. तर आता तुम्ही भेटून गेले रस्त्यातच. तर आता शांताराम भाऊ भेटले. पण आता कसं घरी आले पुरत नाही. माया मागं लय वकात आहे. आता काय विचारतात होत म्हणे मला. पत्रिका द्यायला चल जा म्हणे काकाजी. म्या म्हटलं राजा आता तू जवळ आले नाही तुला भाषाले नाही. कोणालाही नाही तर मग असं कर म्हटलं. तिथं जाजो. आणि शांताराम भाऊच्या घरी जातो म्हटलं. शांताराम भाऊले नाही तर मग त्याचं पोरगा आहे म्हटलं गोपाल. त्याले दोघांपैकी एकाले कोणाला नेजो म्हटलं. आणि चाललं जातो म्हटलं पत्रिका द्यायला. असं झालं का त्याच्या पत्रिका आल्या त्या छापून. हो त्या दिवशीच आणल्या त्यानं. आता लवकर टाकल्या होत्या का नाही. तो म्हणे आता दिवस कमी आहे त्याच्या मागं कोणी करणार नाही धावणार नाही. मग आता त्यालाच करावं लागते का नाही सगळं. आता मामा होता तर मामा तर काही कामातच नाही आहे. आणि त्यानं कधीचीच रिश्तेदारी तोडली आहे. पण आता ही बहीण आहे तर जवायला वेळ नसते. मग कोण फक्त बहीणच आहे का नाही तर बहीण किती धावा भावाच्या मागं. मी पाहिजे मला यायला लागते आज उद्या पत्रिका. पत्रिका आणतो आणि मग येतो तिकडे पत्रिका घेऊन. तुमच्या घरी येतो आणि पोराच्या घरी जातो तिकडे. कारण का आता कसं मला टाईम नाही आहे. आता मी आता चाललो होतो किराणा आणाले. जातो म्हटलं घेऊन येतो. आता कसं गावातून घ्यायला महाग पडते. बाहेर गावून घेऊन येतो म्हटलं तालुक्याच्या ठिकाणून. हो हो तिथूनच पुरते. हे काय करता मायबीन गावातून. भले महाग देते प्रत्येक सामानावर काय म्हणते 5-5 10-10 रुपये जास्तच घेतात ना. म्हणूनच म्हटलं तिकडूनच आणतो. तेवढेच आपले 100-500 रुपये वाचले तर दुसरं कोणतंही सामान होऊन जाते. आणि आता टाकून देतो चिठ्ठी गिट्टी. सामान बांधायला लावतो. आणि मग सुधाकरले सांगितलंय मग येऊन जाजो म्हणून जरासा. तर मग तो येऊन जाईल. आणि गाडीवर घेऊन येईन मग सर्व सामान उचलून. हो होते ना तसंही. तसंही तुम्हाला आता भावाचा सपोर्ट आहे ना काही ना काही म्हटलं तर. एकदमच नाही आहे काही का करत नाही म्हणून. भाऊ आहे तर भावाचा नाही सपोर्ट आहे तुम्हाला. हो हो हो, आहे ना आहे ना. भावाचा गिवाचा सपोर्ट आहे म्हणा मला. नाही भाऊ तर अर्ध्या रात्री कामात येते कधी काही म्हटलं तर. पण आता कसं आपण म्हणतो त्यालाही कामाधंद्याला जायला लागते. ते पोरगी शिक्षणाची आहे सारं बरोबर हे आहे. तर कसं आहे त्यालाही पैसा कमवा लागते. नाही मेहनती आहे बटा सुधाकर. हो त्या श्यामच्या इकडे लागलाच राहते. कधीही पहा तुम्ही लागलाच राहते. कधी असा घरी राहत नाही. आहेच काय म्हणते काम बिना कामाचा राहत नाही. काय करता शांताराम भाऊ. लहानपणापासून आई वडील चालले गेले. मग आम्हीच दोघं भाऊ राहिलो. आणि एक बहीण. आता बहिणीचं मग लग्न केलं. मग मी लग्न केलं मग त्याचं करून दिलं बा. मग त्याला लागूच नाही दिलं इकडे तिकडे. आम्हीच लावून दिलं ना. म्हणून तो आता जागेवर आहे तसा. चला बा जातो मग मी आता वावराकडे जरासा चक्कर मारून येतो. आता कसं आहे पाणी गिनी चांगलं आहे म्हणा. निघालं असं ना काही निघालच असन. पाण्याच्या यानं 2 दिवस झाले मी गेलोच नाही तिकडे. पाय फसवती पाणी होतं ना. पाय फसून राहिले होते. आता तुमच्याजवळ तर जोडी आहे बा तुम्ही जाऊ शकता. हो हाय गे म्हणा जोडी. पण चारा पाणी करावं लागते ना. जोडीचंही लय करावं लागते. जोडी काय उभी उभी राहिली तर काही तिला खायला लागत नाही काय. वा वा डोरा वासराले तर पहिले खायला पाहिजे. आपलं बाजूला ठेवावं लागते. त्याचं पहिले करावं लागते. हो मग नाही तर काय. येतो मग मी हा. करा तुम्ही गोष्टी. नाही आता मी जातो ना. मी जातो मला जायला लागते गावाकडे. आता कसं आहे सगळेच कामं आहे. आता ह्या पाण्याचा टाइम आहे. आणि कधी पाणी बरसन सांगता येत नाही. घरी राहिलेलं बरं आपलं. येतो मग महादेव भाऊ. काय जा मग तुम्ही आता सामान सुमान आणाले करा जमा. आणि लवकर लवकर करा बा तयाऱ्या. बस आज सामान आणलं का आता बाया बाया करते आता घरचं काय करायचं आहे काय नाही तो. आता जे माणसाचं काम आहे माणूस करून देते. हो हो करा करा मग. येतो मी हा. हो हो या. पैसे गिसे कमी पडन काय महादेव भाऊ. लागले तर सांग जा घेऊन जा. असं म्हणजे नका हो जा. नाही कमी नाही पडत. माझ्याजवळही पैसे आहे असं नाही का पैसे नाही म्हणून. माझ्याजवळही आहे तुमच्या जवळून नाही घेतले. आणि तुम्ही आणून दिल्यावर बाबा मला अजून सुद्धा करून आणून दिले. त्याला म्हटलं अरे नको देऊ रे. तुलेच राहू दे तुया कामी पडन.
नाही नाही म्हणे दादा म्हणे हे घ्याच लागते म्हणे तुम्हाला म्हणे हे आता पेरणी पाण्याच्या यानं घ्या लागले मला उसने. आता पेरणी नसती आली ना तोंडावर तर मला पैसे उसने घेतलेच नसते. म्हटलं असतं होईन ते होईन पाहिलं जाईल. तसं तर लग्न पोरवाल्याची शिकाय कोणी तर जास्त खर्चाचं काही काम होतं नाही. आणि आता पावसाळे दिवस आहे. आता पोरगी म्हणते तिची आई म्हणते आता जास्त काही पाहुणे येत नाही म्हणते आले तर दिवसावरच येते चालले जाते म्हणते. हो राहणारं कोणी नाही येत. जे जवळपासचे राहीन बहिणी हे ते त्याच राहीन तर राहीन नाही तर कोणी राहत नाही आता या दिवसाचं. हा तर आपले होय तर आपल्या घरी तर येणारच आहे. आले आपले राहिले 2-4 दिवस जे काही राहीन ते त्याचं तर हे करणं आपल्याला कामच आहे. हो चला मग जातो मग. आता सगळेजण सांगून राहिले गंगाराम भाऊच्या इच्छी पयाटे निघाली म्हणते मस्त. आणि ते सांगे तुमची पयाटी मस्त निघाली म्हणे. आणि माय बी माय वावरात निरे लेकरं लेकरच होते त्या दिवशी. तर मला आता शंका आहे कुठं निघन तर 5-6 पयाट्या निघन आणि कुठं एकही नाही निघन खाल्ल्या पडला असं. जाऊन पाहतो म्हटलं जरासा. हा हो हो ते लेकरं असले म्हणजे तसंच राहते. पण तसं पाहिलं ना लेकरं जर काम करणारे असन तर ते लेकरं बरोबर करते. असं नाही का लावत नाही म्हणून बरोबर लावते पद्धतशीर लावते ते. अरे बा 4 बाया होत्या 4 लेकरं होते. आता म्या काय केलं आता बाईनं म्हटलं असतं हे लेकराचं होय लेकरानं म्हटलं असते बाईचं होय. म्हणून म्या प्रत्येक लेकराच्या पाठीवर एक एक काडी टोचून आलोय का ही लेकराचीच पाठ होई म्हणून. बरोबर माहीतच पडते कोणाच्या याच्यात खांड आहे आणि कोणाच्या याच्यात नाही आहे म्हणून. असं काय असंही केलं काय तुम्ही. बरं आहे मग. मग नाही तर काय तर मान्य नाही करत ना लोक असं आहे म्हणून. मग त्याच्यापेक्षा पहिलेच हे करून ठेवलं तर आपल्याला तर माहित आहे ते निदान. हो 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 चला मग मी जातो बा आता. हो हो मी जातो. बोला भाऊ काय पाहिजे होतं. किराणा पाहिजे होता बा लग्नासाठी लग्नाच्या हिशोबाचा. सगळंच भेटन काय आपल्या इथं. अरे वा रे वा एवढं मोठं दुकान आहे आपलं. काय नाही भेटणार इथं सगळंच भेटते. काही चिंता नका करू तुम्ही. काय काय पाहिजे लिस्ट देऊन द्या फक्त आणि येऊन जा घंटाभरानं. आता मी लय दूरून आलो ना मग मला जाणं येणं परवडन काय. तर तुम्हाला आताच द्या लागन. आता गर्दीत आहे ना दुकानात तुमच्या. नाही नाही गर्दी आहे म्हणून नाही म्हणत. एवढं मोठं सामान काढायला जरासा उशीरच लागते ना. खूप नाही आहे सामान. म्हणजे एखादा तेलाचा पिपा असं थोडं थोडं आहे सामान 5-5 10-10 किलो. असं खूप नाही आहे का बा पोत्यानं लागते काय आपल्याला. लग्न पोराच्या शिकडे आहे तर आपल्याला थोडंफार लागते. आपले तर पाहुणे राहील तेवढं 1-1 2-2 दिवस. हो हो ते तर आहेच म्हणा. आता 10 किलो काढा 5 किलो काढा का 2 किलो काढा टाइम तर तेवढाच लागते. मग नाही लय तर 5,000चा 5-7,000चा तर किराणा न्याल ना तुम्ही. आता लग्न म्हटलं घरी पाहुणे येऊन राहिले तर तेवढं तर सामान लागणारच आहे. हो जी तेवढं तर लागणारच आहे. तेवढं तर न्यास लागते 5-7 हजाराचं होतेच काय. सध्या काय तेलाचे भाव घेऊ कसे चालू आहे. आता पिपा पाहिजे म्हणतात तुम्हाला. 2600 रुपयाचा येते बा पिपा आता किलोच्या हिशोबाचा. ठीक आहे ना तो 3,000चा तो पिपाच होते म्हटल्यावर 4-5 हजाराचा वरतच किराणा होईल अजून. ठीक आहे एक पिपा काढून द्या आणि बाकी मग मी लिस्टच देतो तुम्हाला. ते लिस्टीतलं करून ठेवून द्या. रामपुरातले का भाऊ तुम्ही. हो हो रामपुरातलो आहे ना. तुम्हाला कसं माहित तुम्ही ओळखलं काय मुले. नाही मला पाहिल्यासारखं वाटलं मुले म्हणून म्हणून राहिलो का रामपूरची होय काय बा. असं पोरीचं आहे का लग्न तुडलं का पोराचं होय. पोरीचं जुळलं ना. पोरीचं जुळलं नाही. असं कोणाची दिली पोरकी. नाही आता उचलून करते म्हणता बा म्हणून म्हणून राहिलो. आता तर उचलूनच करायची पद्धत आहे म्हणा चालू. तर कोणाची इथे दिली म्हटलं बा काय करते पोरग गिरको. पोरग नाश्त्याचं दुकान आहे त्याचं चांगलं मोठं जात. म्हणजे भरपूर नाश्ता चालते त्याचा. आणि शेतीवाडी आहे घरदार आहे चांगलं मोठं जात. आई वडील काही आहे नाही एकटंच पोरगा आहे. वरुडचं वरून दिली पोरगी. असं असं काय नाव आहे कुठं पोराचं. पोराचं नाव सुनील आहे सुनील. सुनील पोराचं नाव आहे. आणि आई वडील काही आहे नाही बहीण आहे. तर बहीण आपली तिकडे कोणतं गाव आहे कुठं मला गावाचं नाव काही येऊन नाही राहिलं. तिथे दिल्ली आहे. जवळ चांगले आहे घरचे पोराच्या. असं तो आहे काय सुनील. वय जास्त आहे ना जरा. पोरगी पोरगी कमी वयाची आहे का तुमची. पोरग तर चांगलं 35 वर्षाचं आहे. हो 35 वर्षाचा आहे पोरग. पोरगी कमी आहे वयाची. पण आता पोरग चांगलं आहे म्हटलं मग ते आता कसा योग आला तर जुळून टाकलं मग. काय राजू कसा पोरगा पाहिला तुम्ही. चांगले पोरं भेटले काय तुम्हाला. हा एवढं मोठं वयाचं पोरग पाहून घेतलं तुम्ही. हा काही कुठं काही चौकशी काही केली नाही काय पोराची. आता चौकशी काय करायची आहे बा. आता चांगलं तर आहे म्हणून सांगितलं सगळे सारे लोकच सांगून राहिले पोरग चांगलं आहे म्हणून. लोक काही सारखे सांगत असते काय कोणाला वाटते कोणाचं झालं पाहिजे म्हणून. पण काय म्हणते त्याच्या अंगातले अवयव त्याच्यानंतर काय होतं काय नाही त्याचं भूतकाळ हे ते काही काही ना काही तर सांगितलं नाही का तुम्हाला. म्हणजे मी काही समजलं नाही बा आता. तुम्ही काय म्हणून राहिले काय नाही तर. काहून तुम्हाला काही माहित आहे काय. माहित असेल तर सांगून द्या म्हणजे मग मला आजच विचार करायला बरं होते. माझ्या पोरीची जिंदगी काय खराब करतो मी. एकटीच पोरगी आहे बा म्हणे पोरग नाही दुसरी पोरगी नाही काहीच नाही. वा माहित आहे तेव्हा सांगून राहिलो ना मी. आता तो तसं पाहिलं ना तर माझ्या भाषाच होय. माझ्या भाषा होय. आता मी मागं गेलो होतो मागल्या दिवशी. लग्न जुळलंच होतं मला. झाले 7-8 दिवस गेलो होतो. आता माझी पोरगी होती माझी पोरगी मागितली होती त्यानं.
लग्नाच्या पहिले. तर माझ्या पोरीसोबत लय दिवस त्याचा चालू राहिलं. मग अचानक कामाला नाही द्यायची होती पोरगी. पोरगी नाही द्यायची होती तर आता ते काहीतरी झालं तर पोरगी काही राहत नाही म्हणते तिथं. मग पोरगी इथंच आहे. मग त्याला काय म्हटलं मी आता करून घे म्हटलं. तर आता त्याला चांगली पोरगी भेटली तो काय करते नाही म्हणे करत नाही म्हणे मी. असं असा म्हणे म्हणे तो. मग पाहिजे म्हणे असं त्यानं म्हटलं. आता मग ते चालूच राहते काही गोष्टी. ते तेव्हाच होतं. आताचा काय विषय राहिला तिथं नाही. आता मै पोरगी तो फोनवर बोलते ना. फोनावर लय वेळ बोलत राहते दोघं जण. म्हणून राहिलो. आता मी म्हटलं होतं आता इकडे तिकडे दिल्यापेक्षा करून देऊ. पण मग माझा विचार झाला म्हटलं जाऊ दे आपण आपल्या पोरीसाठी दुसरं पाहू म्हटलं. काय लिहायला देत बसाव. आणि आता तुमची पोरगी बा एवढी चांगली पोरगी आहे म्हणत्या. मला तुम्ही फसले नाही पाहिजे. म्हणून मी आता तुम्हाला सांगून राहिलो बा भल्या मतानं. नाही तर तुम्ही मला उद्या चालवून का पाहा मामानं तसं म्हटलं म्हणून. असं काय. ठीक आहे मग बांधा तुम्ही सामान बांधा. येतो मी घरून येतो सामान बांधेपर्यंत. हो या ना तुम्ही अर्ध्या एक घंट्यात येऊन जा. पुरं सामान बांधूनच ठेवतो मी. टेन्शन नका घेऊ. आणि गोष्ट गिष्ट नका काढजा. मामानं म्हटलं म्हणून मामा मी त्याचा. त्यानं मला त्या दिवशी सांगितलं म्हणे नाही म्हणे लग्न जुळलं असं तसं. त्याला विचारलं ना कुठं जुळलं रे काय जुळलं. सांगितलं नाही म्हटलं का इथं जुळलं मामा का तिथं जुळलं. आता मी काय तोडणार होतं त्याचं. आणि तुम्हाला आता मी चांगल्यानं सांगून राहिलो उद्या करून फसले नाही पाहिजे बा म्हणून. नाही तर मग होईन पांदान. नाही पाहतो ना मी आता पाहतो. येतो जरा असं घरून येतो चक्कर मारून. हो या किराणा बांधू ना मग. हो बांधा ना बांधा किराणा. कहून काकाजी कहून त्या माणसाले तुम्ही असं खोटं नाटक सांगितलं. तुमचा भाषा तर चांगला आहे. मग कहून असं म्हटलं तुम्ही. माझ्या पोरीला नाकारलं त्यानं. मला म्हटलं त्याला करून घे रे. लग्नाच्या पहिले मागितलं होतं त्यानं. आणि आता कर म्हटलं तर आता नाही म्हणे. हा तर मग लग्नाच्या पहिले मागितलं तुम्ही दिली नाही पोरगी. आणि आता लग्न झालं राहिली नाही तिथं तुमची पोरगी तर आता म्हणता त्याला करून घे दुसरपणी पोरगी. मग कसा करून तो पोरगा. आणि आता तुम्ही त्याचं चांगलं होऊन राहिलं तर काहून नाही होऊ देऊन राहिले. तू चुपचाप बस. तू नको बोलू काही. तुला काय करावं लागते. तू आपलं रोजंदारी नाही. तू तुझ्या कामात ध्यान दे. नाही बा आपल्याला काही करा नाही लागत. पण आपण तुम्हाला सांगून राहिलो काय असं नका करू म्हणून हे चुकीचं आहे असं म्हणून राहिलो बा तुम्हाला. काही गरज नाही चुकीचं बरोबर सांगायची. बरोबर करतो मी समजते मला सारं. बरं झालं तो माणूस इतकं झाला माझ्या दुकानात. त्यालाच काय माहिती होतं कोण होईल काय होईल म्हणून. नाही सांगून दिलं त्याला मी मामा म्हणून त्याचा. मी काय भेटतो का त्याला नाही तर. मला हाकलं त्या दिवशी त्याच्या घरून. जा म्हणे इथून म्हणे. त्याच्या बहिणीने हाकलून दिलं मला. आता कसं देते हा माणूस पोरगी तर माहीतच पडते ना त्याला. मीराची आई. काऊन हो? काय झालं काऊन असे तुम्ही तर सामान आणायला गेले होते. आणलं नाही सामान खाली हातच येऊन गेले. काय सामान आणायला जायला लावतो तू. दुकानात गेलो. ते दुकान माहिती कोणाचं होय. आपल्या जवळच्या मामाचं त्या मामानं मला आता सांगितलं म्हणजे त्याची पोरगी आहे ना त्याच्या पोरीसोबत चालू आहे म्हणजे त्या पाहुण्याचं. मग आता काय करतं. मला तर बस 10 किलो 5च राहिले आता. काही समजून नाही राहिलं काय करू काय नाही तर. काय बोलता बस असं तर आपल्याला काही समजलंच नाही. त्या पोराचा मामा खरंच होतो का बस. अरे बा त्याला सारंच माहित आहे ना. पाहुण्याबद्दल सारंच माहित आहे. त्यानं पोरगी मागितली असं झालं तसं झालं नाताही चालू आहे. पोरगी इथं चिवून आहे आता लग्न करतो म्हणते. असं तसं सांगितलं. 35 वर्षाचा आहे म्हणे तो म्हणे. माझ्या पोरीच्या आहे त्याचं एवढं वय झालं. असं तसं त्यानं किती गोष्टी सांगितल्या मला. तू सांगा एवढं सांगितल्यावर आपलं मन करून काय तिथं पोरगी द्यासाठी. मग कसं करावं आता. आता तुम्ही सांगा पत्रिका टाकल्या सामान आणायला लागलो. साऱ्या लोकांना माहीत झालं लगन जुळलं म्हणून. अजून काय करावं बाबा आता वक्तावर तोडून टाकावं काय लग्न. लागन नाही का पोरीला वाटतं आपल्या. मला तर काही लोकचं काम नाही करून राहिलं आता काही समजून नाही राहिलं मला. दादा काहून काय झालं एवढ्या गडबडनं आले तुम्ही. तिथून दिसले मला. तसंच तुमच्या मागं आलो मी. काहून काय झालं. अरे सुधाकर आता काय सांगू रे तुले. आता पाय म्हटलं आपल्या पोटीचं लग्न जुळलं. एवढं यानं पोरगं चांगलं भेटलं सारं भेटलं. आता त्या पोराच्याच मामाच्या दुकानात जाऊ काय मी किराणा आणाले. मोठंच किराणा दुकान आहे. तर तिथं गेलो. त्यानं मला आता बोलतात काही सांगितलं. त्याच्या पोरीसोबत त्याचं चालू आहे म्हणते असं काहीतरी सांगितलं बा. दादा असं गिसं काही नाही पोरगं चांगलं आहे ते. आता तुम्ही हे बा इथपर्यंत आलो ना आपण. पाहू समोर काय होते तर. काही कोणासोबत काही आहे नाही ना काही नाही. ते पोरगा चांगला आहे तो. आता तू म्हणतो गड्या असा पण पोरीचं वन नाही झालं पाहिजे. असं नाही झालं पाहिजे का माहीत असून आपण असंच केलं म्हणून. दादा तुम्ही थोडंसं मीराला विचारा. ते काय म्हणते काय नाही ते बोलते रोज. आता त्याच्याहून माहीत पडन काय होते काय नाही तर. हो बरोबर आहे तुमचं. ते आता बोलत राहते तर तिला माहीत. मीरा पोट्टी काय मीठ कुठं जाऊन धसते तर दिसतही नाही लवकर येत नाही. आताही मला वाटतं फोनवरच बोलून राहिली आहे. कुठं होती एवढ्या वेळची काय करून राहिली होती तिकडे. फोनवरच बोलून राहिली होती ना. बाबा सांगा ना आईले मी फोनवर बोलत राहिली का बस बोलूच देत नाही म्हटलं. मग कायसाठी दिला मला फोन बोलासाठी नाही दिला तर थोडासाही बोलू देत नाही. नाही बोलासाठी नाही म्हणत. बाई त्या पाहुण्याला विचार बरं. तुमच्या म्हणा मामाला पोरगी आहे काय. आणि मामाच्या पोरीसोबत तुमचं काही चालू आहे सरळ विचारतं माणसाले. नाही बाबा असं कसं काही नाही आहे. माझ्यासोबतच तर बोलते ते. आणि मला तर ते आजपर्यंत असं काहीच नाही सांगितलं. हो तो का तुला तोंडाला सांगणार आहे काय असं आहे म्हणून.
विचार दिले काय कसं आहे म्हणून. आता सांगा म्हणा मला. हा मग नाही पाहिजे म्हणा, मग ऐकणार नाही म्हणा. पण बाबा काय झालं आता? अरे बाई, मी किराणाला गेलो ना, ते त्या पोराच्या मामाचंच दुकान होय. तर ते सांगून राहिले होते त्याच्या पोरीचा विषय, पोरीसोबतच लग्न करणार आहे असं तसं म्हणून. तर मी म्हटलं माझ्या पोरीसोबत जुळलं म्हटलं. तर ते सांगत होते काहीतरी. हा बाबा, मला त्यानं त्या दिवशी एक दिवस एक गोष्ट सांगितली होती 8-10 दिवसा पहिले. म्हणे मामा आले होते म्हणे घरी, तर त्याच्या मामासोबत पटत नाही वाटतं त्याचं. तर लहानपणी म्हणे आम्ही लहान लहान होतो म्हणे, तर तेव्हापासूनच म्हणे आम्हाला टाकून दिलं म्हणे, विचारलं नाही काही नाही असं तसं असं म्हणे. आणि त्या दिवशी आले म्हणे अचानक. म्हणे का माझ्या पोरीसोबत लग्न करून घे, कायले बा दुसऱ्या पोरीसोबत करतं. मग म्हणे मी म्हटलं म्हणे का तुम्ही पहिले नाही दिली पोरगी लग्नाच्या पहिले, आणि आता दुसरपणी पोरगी करू काय बा मी. अशी गोष्ट ऐकली होती बाबा मी तोंडून. बाकी नाही माहित मला मग काय गोष्ट आहे काय नाही. तर असं आहे मग. नाही म्हणजे मग असं समज का मग मामा एक तर दुश्मनी काढून राहिलं मन, किंवा पोरगं खोटं बोलून राहिलं मन, दोन पैकी एक तर आहे. मग दादा मी काय म्हणतो, एक काम करा, सरके तुम्ही पोराच्या घरी चला, पत्रिका आणायच्या पहिले त्याच्या घरी चला. तिथं काय आहे ते सरळ आपण स्पष्ट बोलू. आणि मग नाही पाहिजे उद्याचं काय नाटक आहे काय नाही. तर आणि ते आहे ना नामदेव भाऊ, त्याला घेऊ सोबत, त्याला बोलवू तिथं. म्हणजे मग उद्या नाही पाहिजे बा आम्हाला फसवलं हे ते नाटकच नाही पाहिजे कोणतं पण कोण्या गोष्टीचं. हा हो बापूजी खरंच बोलते. खरंच जा तुम्ही दोघं भाऊ जा. आणि काय आहे काही नाही तिथून या बरं लावून पत्ता. बरं सुधाकर, मी काय म्हणतो, आताच चल ना मग. आताच चल, काढ गाडी काढ, मी पेट्रोल टाकतो लागन तर. चल मग दोघं भाऊ जाऊ आपण आणि विचारपूस करून येऊ तिथून काय आहे काय नाही. तर पेट्रोल आहे तर त्या गाडीत पेट्रोल नाही टाका लागत आपल्याला. फक्त आपल्याला निघाची देरी आहे. चला मग निघून जाऊ, येऊ विचारपूस करून काय आहे काय नाही. तर उद्याची भानगड नाही पाहिजे. उद्या नुकसान केल्यापेक्षा आज तोडून टाकलेलं बरं. हो चल मग. बाई मीरा, मी काय म्हणतो, ते पाहुणेले आता फोन करून सांगून देजो, बाबा काका येऊन राहिले म्हणा, तर घरी राहायचं म्हणा, थोडेसे काम आहे म्हणा थोडंसं. बाकीची गोष्ट काही सांगतो नको, काय झाली काय नाही म्हणून घरी, फक्त येऊन राहिली एवढंच सांगजो. हा बाबा पण मला नाही वाटत बाबा ते असं काही असन म्हणून. म्हणजे बोलण्यावरून आता एवढे दिवसची मी बोलतो तर असं वाटत नाही. पण बाबा मला बाई आता पाय, घरी गेल्यावर जे खरं असेल ते खरंच होईल, आणि जे खोटं असेल ते खोटंच होईल. बरोबर नाही काय? आता कसं आहे, आपल्याला आपलं हे काढणं, शंका काढणं तर जरुरी आहे. उद्या चालून नुकसान झाल्यापेक्षा आजच हे केलेलं बरं. नाही हो, जा तुम्ही आता भेटून जाते लागन तेवढे पोरं. हा पण उद्या चालून नुकसान झालं म्हणजे मग काय करा, घरी आणून बसवा का पोरगी. त्याच्यापेक्षा आताच पाहून या तुम्ही काय म्हणता काय नाही. तर आणि खरं बोला म्हणा, नाही तर मग म्हणा लिहून मागता येईल. करतो वहिनी आम्ही बरोबर. आता काही तुम्ही टेन्शन नका घेऊ. पाहतो जमलं तर शांताराम भाऊली पाहतो तिकडे जाता जाता. कसं आता त्याचे रिश्तेदार होते किती झालं तरी, तर थोडंसं बोलचाल करायला बरी राहते. हो बरोबर आहे, जा मग. चला दादा. हो येतो. काय आहे अशा गोष्टी माहित होते म्हटलं. मग आणि तुले पाय एवढी बोलतो एवढ्या दिवसाची, सांगितलं त्या माणसानं काही असं नाही सांगत, लपून ठेवते बरोबर. आणि फालतूच्या गोष्टी करत राहतं, आपल्या घरातल्या गोष्टी सांगत राहतं त्याईले. त्याच्या घरातली सांगितली का त्यांनी एखादी गोष्ट अशी आहे का तशी आहे म्हणून. आई मला तेवढी सांगितली मामाची गोष्ट अशी अशी आहे म्हणे. त्या दिवशी मामा आले होते म्हणे, मामानं असं म्हटलं तसं म्हटलं. मग त्याची बहीणही आली होती म्हणते. मग मामाला हाकलून दिलं म्हणे येईनं, कधीच नाही आला, कधीच काही याच्यात नाही ना. मग आता कायले आला बा म्हणून, पोरगी करून घे बा याच्यासाठी आला होता म्हणते. लय दिवस झाले आता त्या गोष्टीले. एक तर मामाच्या पोटात खपून राहिलं असं, नाही तर मग ह्या पाहुण्याचं काही असन. आता काही ना काही तर असन कोणी, म्हणून म्हटलं असं मामानं का दुसरी पोरगी करून राहिला काय म्हणून. माझ्या पोरीसोबत राहतं आणि पोरगी दुसरी करतं काय, असं काही असन ते. आता माहीत पडते हे दोघं गेले तर तिकून आल्यावर सांगतेतच काय आहे काय नाही. तर आई मी थांब फोनवर बोलतो, सांगून देतो बाबानं काका येऊन राहिले म्हणून. नाही तर मग अजून हे पोहोचून जाईन तिथं. आणि हे काय म्हणतात दुकानवरच राहीन, तिकडे दुकानवरच होते आता मी बोलून राहिली होती तर. हो सांगून दे, पण जास्तीचं नको सांगजो. माझ्या मामा तुमच्या मामाच्या दुकानात गेले नसन तसं काही सांगू नको. नाही ते नाही सांगत मी, तू त्याची चिंता नको करू का मी सांगन म्हणून. लागन तर इथंच उभी राही, मी इथंच बोलतो फोनवर. नाही माझ्यासमोर नको बोलू, जाय तू तिकडे बोलायले. फालतूचं नुकसान नाही झालं पाहिजे बाबा. एवढी बोलतच बोलतं येतोय मी सांगून येतो. मग तुला सांगतोच काय म्हणते काय नाही तर. हा सांगून दे माझे बाबा काका येते म्हणा. तर तुम्ही घरी राहायचा म्हणा. आणि ते नामदेव काका आहे ना म्हणा, तेले बोलवून घे जा म्हणा थोडंसं. आई मग ते विचारन नाही का काऊन म्हणून, कायच्यासाठी होय म्हणून, काय होय म्हणून असं विचारपूस नाही करून काय. विचारपूस करून तर करून मला नाही माहित म्हणा. फक्त म्हटलं म्हणा मला जेवढं माझ्या बाबाने एवढं सांगितलं म्हणा का असं कर्ज म्हणून, तेवढं मी तुम्हाला सांगून राहिली म्हणा. बाकीचं काय बोलत बसतं. हा ठीक आहे